अद्यापही चालू झालेला नाही. हे बघा, तो जर तुम्ही तिथे स्पॉटवर गेला असाल तर तो 15 दिवसात होणारा प्रश्न मिटणारा नव्हता. की मी त्याच दिवशी त्यांना बोलली होती की हा 15 दिवसात मिटणार. आमचं म्हणणं असं आहे की ज्या पद्धतीने मेन गडर आणि पुलामध्ये अंतर पडलंय ते सगळं नवीन करायचंय. नवीन करायला जितका वेळ द्यावा लागेल तितका द्यावाच लागेल. एक बाजू जरी सुरू करायची असेल तर तितका वेळ त्याला द्यावाच लागेल. नुसतंच मलमपट्टी कोणत्याही गोष्टीची होऊन होते त्या मूळ आजारापर्यंत पोहोचावं लागेल. आणि त्याच्यामुळे त्या व्यक्तीला मी ब्लॅकलिस्ट पण केलंय. गडकरी साहेबांकडे त्या गोष्टीची मी कंप्लेंट केली आहे की असे कॉन्ट्रॅक्टर नुसते येतात काहीतरी करून निघून जातात. 8-9 महिन्यापूर्वी पण आपण याची कंप्लेंट केली होती की त्याचं काम जे चाललंय ते निकृष्ट प्रतीचं चाललंय. त्याच्यानंतर सेंट्रलची टीम पण आली होती, त्याला वेगळ्या सूचना पण केल्या होत्या, पण त्याने सूचनाचं कुठेही पालन केलं नाही. काम करायचं म्हणून कसं तरी पूर्ण करून ते निघून गेले. पण आज नुकसान मात्र जळगावकरांचं होतं. आज सगळी ट्रॅफिक आपल्याला गिरणाऱ्याच्या पुलावर वळवायला लागली. गिरणाऱ्याच्या पुलाची स्थिती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याचंही टेंडर झालेलं आहे, त्याचंही काम आपण लवकरच सुरू करतो आहोत. पण शेवटी आता अडचण जी निर्माण झाली ती सॉल्व्ह करण्यासाठी मला नाही वाटत की ते लगेच 2 दिवसात काम पूर्ण होणारी गोष्ट नाही आहे. त्याची मरमपट्टी करून उपयोग नाही तर त्याचं काम परत तोडून ते नवीन करणं हाच त्याचं सोल्युशन आहे. त्या सोल्युशन मी ठाम आहे. काही कुठेतरी नाहीचे अधिकारी आणि त्यानंतर जे विचार कधी करायला गेला तर जे ठेकेदार हे मिलीभगत वाटत नाही का? कारण की लोकांच्या जीवाशी नाही, म्हणूनच मी सांगितलं की त्यांच्या मिलीवशी मला घेणं देणं नाही. मला कामाशी मतलब आहे, माझ्या जनतेशी मतलब आहे. कारण सरकार कोणतीही गोष्ट जेव्हा करतं त्याचं पुढचं 50 वर्षाचं 100 वर्षाचं विजन ठेवून काम करतो. आणि कॉन्ट्रॅक्टर येत असेल उडक आता मला तुम्ही सांगा जे कामं आता सुरू आहेत 35% 64% बिलोने जर काम करतात ते कामाची क्वालिटी कशी देऊ शकणार आहेत आपल्याला. याच्यात मी गडकरी साहेबांशी पण चर्चा केली की जर ते कामाची क्वालिटी मिळणार असेल तर शासनाचं धोरण असेल की लोएस्ट, पण लोएस्ट जरी असेल तर लोएस्ट मध्ये किती मर्यादा त्याला कुठेतरी मर्यादा घातली गेली पाहिजे. नाहीतर मग हे काम कोणतरी येतं काहीतरी अर्धवट करून निघून जातं, त्यांना नंतर आपल्या महाराष्ट्राशी घेणं नाही जळगावशी काही घेणं देणं नसतं. पण याच्यावर कुठेतरी मॉनिटरिंग हे आमचं नाहीच आहे. पण त्यांनी सुद्धा ह्या गोष्टी द्यावायला जर मला वाटतं तात्कालीन त्यावेळेचे जे कोणी आमचे पिढी होते त्यांनी लक्ष घालायला पाहिजे होतं. मॉनिटरिंग शिवाय हे होऊ शकत नाही. मॉनिटरिंग गव्हर्नमेंटचं असतं. मग ते जिल्हा परिषद घ्या का नॅशनल हायवे घ्या का तुम्ही स्टेटचे हायवे घ्या, याच्यावर मॉनिटरिंग असतं. हे मॉनिटरिंग जर प्रामाणिकपणे केलं गेलं तर ही व्याज आपल्यावर आलीच नसते. याच्यामध्ये दोघांचे कुठेतरी संगनमत असलं म्हणूनच आपण त्याला ब्लॅकलिस्ट केलं आणि अधिकाऱ्याची त्यावेळेला मी ती ट्रान्सफर करायला होती त्याच्यासाठी केलं की त्यांचं मॉनिटरिंग अजिबात नव्हतं. तेव्हा त्या कामामध्येच त्यांचं दुर्लक्ष झालेलं होतं.